काय केलं आपण 5 चॅप्टर पाहिले आतापर्यंत, 5-6 चॅप्टर झाले आपले. आता येऊ आपण नवीन चॅप्टर कोणता, आरबीआय बँकिंग सिस्टीम. बँकिंग सिस्टीमच्या सगळ्या बँकेचा बाप कोण आहे, आरबीआय. ठीक आहे, तर तो बाप पाहायचा आहे आपल्याला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, नंतर आपण जो बँकिंग सिस्टीम, मग तुम्हाला एक एक बँक सांगतो कोणती असते, प्रायव्हेट बँक काय असते, व्यापारी बँक काय असते. सध्या सर्व बँकेवर नियंत्रित ठेवणारा कोणता आपल्याला, आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर पहा, हे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणते मध्यवर्ती बँक. काय म्हटलं जाते, भारताची कोणती बँक आहे म्हणते, मध्यवर्ती बँक हा शब्द वापरतो. पहा, हा मध्यवर्ती बँकेचा जो संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, हा आला कुठून हे माहित पाहिजे. तर पहा, सगळ्यात अगोदर 1656-57 मध्ये स्वीडन मध्ये त्याने काय केलं, स्वीडन मध्ये काही अर्थतज्ञांना मिळून तिथं बँक ऑफ स्वीडन तयार केली. आणि ह्या बँक ऑफ स्वीडनला काय म्हणते, पहिली मध्यवर्ती बँक. बा, मध्यवर्ती बँकची डेफिनेशन काय डेफिनेशन, प्रत्येक देशाचं काय असते, एक मुख्य बँक असते, आणि ते बँक काय करते, इतर बँकेवर काय ठेवते, नियंत्रण ठेवते. बरोबर आहे, अशा बँकेला काय म्हणते, मध्यवर्ती बँक. जगातली पहिली मध्यवर्ती बँक कोणती, मग बँक ऑफ स्वीडन. त्याच्यानंतर जे सगळ्यात फेमस बँक आहे, म्हणजे ज्याच्यावरून सगळ्यांना हे केलं, त्याच्यातले कॉन्सेप्ट उचलले, त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंग्लंड, आणि हिची स्थापना झाली होती 1694 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर युएसए ची जे मध्यवर्ती बँक आहे, पहा इथं देशाच्या नावावर आहे बँक ऑफ स्वीडन, बँक ऑफ इंग्लंड. ठीक आहे, तर पहा युएसए ची जे बँक आहे मध्यवर्ती बँक, तिचं नाव आहे फेडरल बँक. ठीक आहे, आणि या फेडरल बँकेची स्थापना कधी झाली, 1913 मध्ये. हे जोड्याला लावा विचारते, पहिली बँक दुसरी बँक अशी लावा. आणि नंतर भारताची जे मध्यवर्ती बँक आहे तिचं नाव काय, आरबीआय, स्थापना आहे 1935. ठीक आहे, अरे डीप मध्ये माहित पाहिजे थोडस आपल्याला. ह्या 4 झाल्या बँका. त्यानंतर पहा, या भारतात मध्यवर्ती बँक असायला पाहिजे बा, याची हिस्ट्री काय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले एक नाही काय, बंगालचा गव्हर्नर जनरल होता, नाव होतं वॉरेन हेस्टिंग. ठीक आहे, इतिहासात तुम्ही वाचलं असेल तरी. या वॉरेन हेस्टिंगनं काय केलं, सगळ्यात अगोदर आपण शिकू हिस्ट्री मध्ये, रेग्युलेटिंग ऍक्ट 1772चा. तो रेग्युलेटिंग ऍक्ट कोण आणला होता, वॉरेन हेस्टिंगनं. त्याच्यानंतर 1773 मध्ये या वॉरेन हेस्टिंगनं रेग्युलेटिंग ऍक्ट सोबत एक विचार मांडला इंग्रजांसमोर, का भारतासाठी काय असायला पाहिजे, एक मध्यवर्ती बँक असायला पाहिजे. असा कोणाचा कॉन्सेप्ट होता, वॉरेन हेस्टिंगचा. 1773 मध्ये त्यानं मांडला. आता तेव्हा तर काही अमल झाला नाही, एवढं कोणी टेन्शन घेतलं नाही. परंतु मग इंग्रजांना 1773 कधी 1913, म्हणजे 100-200 वर्ष ना. 1913 मध्ये एक चेंबरलिन, एक आयोग गठीत केला, त्याचा अध्यक्ष कोण होता, चेंबरलिन. या चेंबरलिन आयोगाने सांगितलं, वॉरेन हेस्टिंगनं बरोबर सांगितलं, भारतासाठी काय पाहिजे, मध्यवर्ती बँक पाहिजे. अजूनही आरबीआय हे नाव नाही आलं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर या चेंबरलिन आयोगाने जसं म्हटलं, तर त्याच्या म्हणण्यावरून एक बँक होती, इम्पेरियल बँक. तुमच्या जेव्हा आपण एसबीआय शिकू ना, तर मी सांगतो तुम्हाला, एसबीआय जे आहे ते इम्पेरियल बँकच आहे. ठीक आहे, सांगतो एसबीआयच्या वेळेस. हे जी इम्पेरियल बँक होती, 1921 मध्ये काय केलं, हिच्याकडे कोणतं काम देऊन दिलं, मध्यवर्ती बँकेचं. म्हणजे ज्या खालच्या बँक आहे त्याच्यावर काय ठेवा, नियंत्रित ठेवा. क्लिअर. त्यानंतर 1925 मध्ये शेवटी एक आयोगाचं गठन झालं, त्याचे अध्यक्ष होते यंग हिल्टन. ठीक आहे, यंग होता का सोड, तो होता 52 वर्षाचा, पण ते नाव होतं. ठीक आहे, यंग हिल्टन कमिशन 1925 मध्ये. आता काँग्रेसचे लोक राहुल गांधीले युवा नेता म्हणते. राहुल गांधीचं वय आहे 49, कसं असते. ठीक आहे, युवा कोण बा, हा एक मोठा प्रश्न आहे. 1925 मध्ये कोणता आयोग आला, मग यंग हिल्टन कमिशन. आणि यानं नाव सांगितलं, भारतासाठी एक मध्यवर्ती बँक पाहिजे ना म्हणते, तर तिचं नाव काय ठेवा, नाव ठेवलं मग आरबीआय. फक्त तेव्हा त्यानं शिफारस केली होती. ठीक आहे, अजूनही झालं का नाव नाही, शिफारस केली होती फक्त आरबीआय.
आता हा जो आता कमी लोक इथं प्रॉब्लेम काय झालाय, लीडर लोक नाही का, लीडर लोक भारताचे जातीनं वाटून घेतले. तुम्ही लक्षात सांग, फुले म्हटलं माळी है ना, आंबेडकर म्हटलं दलित है ना, असे एक एक लीडर काय घेतला, वाटून घेतलाय. मग काय होते, प्रॉब्लेम काय होते, जेव्हा लीडर वाटून घेऊन राहिले त्यावेळेस त्याचे नाही काय दुसऱ्या क्षेत्रात कामं राहते है ना, दुसऱ्या क्षेत्रात कामं राहते, पण ह्या एका कम्युनिटीच्या काय होते, त्याच्या दुसऱ्या क्षेत्रातले कामं दबून जाते आणि एकाच क्षेत्रातले महत्व देण्यात येते. सरळ सरळ लॉजिक आहे. असंच नाही आंबेडकर झालं. काय होते ऍक्च्युली मध्ये जेवढं काम याच्यात आहे ना, राजकारणात आहे, पॉलिटिक्स मध्ये आहे, आंबेडकरचं संविधान लिहिण्यात आहे, त्याच्यापेक्षा जास्त काम आंबेडकरचं कशात आहे, इकॉनॉमिक्स मध्ये. त्याची पीएचडी आहे इकॉनॉमिक्स मध्ये, त्याची संविधानात पीएचडी नव्हती, त्याची पॉलिटिक्स मध्ये पीएचडी, त्याची पीएचडी काय होती, इकॉनॉमिक्स मध्ये. मग आपण कशासाठी ओळखायला पाहिजे होतं, इकॉनॉमिक्स साठी मेन. बरोबर आहे, मेन इकॉनॉमिक्स. जसं अमर्त्य सेन ओळखतं तसं आंबेडकरला इकॉनॉमिक्स. पण प्रॉब्लेम झाला, वाटून घेतले, दुसरं टॅलेंट बाहेर राहिलं. आता जे आपली आरबीआय बनलेली आहे, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हा यंग हिल्टन होता ना, यंग हिल्टन. तर तुम्हाला गोलमेज परिषद मध्ये इतिहासात पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स, ठीक आहे, तिसरी गोलमेज परिषद. तर तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा 1935 चा ऍक्ट येऊन राहिला होता, तेव्हा त्यानं फक्त कोणाला इन्व्हाइट केलं होतं, आंबेडकरांनी. तिन्ही गोलमेज परिषद हजर व्यक्ती कोण होता, डॉक्टर आंबेडकर. गांधीजी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला होते, तिसऱ्या गोलमेज परिषद एकालाच बोलवलं. तिथं काय झालं, जो आरबीआय आपला 1935 चा जो ऍक्ट होता तो तयार करण्यात मग कोणाची भूमिका राहिली, आंबेडकरांची. आणि त्या 1935 चा ऍक्टचा प्रभाव आपल्या कशावर पडला, संविधानावर. बरोबर आहे. तसंच तिथंच नाही काय कोणाची भेट झाली, त्याची यंग हिल्टन, ठीक आहे, त्याच्या समोर जसं जसं ते दोघांची भेट झाली, म्हणजे ती प्रोसेस चालू होती 1925 नंतर. तर आंबेडकरांनी काय केलं, यंग हिल्टनले नाही काय त्याचं पुस्तक होतं, अजूनही आहे, होतं म्हणजे आहे. कोणतं पुस्तक आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज पुस्तक कोणाला दिलं, यंग हिल्टननं. यंग हिल्टननं ते पुस्तक वाचलं, ठीक आहे, यंग हिल्टनले आवडलं. त्याच्यानंतर आरबीआयचा जो फ्रेमवर्क आपला तयार आहे, जे आता जे आरबीआय कार्य करते, जे कार्यपद्धती आहे आरबीआयची, ते कोणावर बेस आहे, या पुस्तकात जे जे सांगितलं आहे, एखाद्या देशाची मध्यवर्ती बँकनं असं असं काम करायला पाहिजे, याच्यावर बेस आहे आरबीआयची कार्यपद्धती. आणि हे कोण स्वीकारली, आलं लक्षात, म्हणजे इनडायरेक्टली संबंध आलायचा, ठीक आहे. लिगलीच आहे म्हणा, ते लिहिलंच आहे गव्हर्नमेंटनं, काय हे पद्धती कुठून घेतली आपण, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, आंबेडकरांनी लिहिल्या पुस्तकात. ते अंतर क्लिअर, एवढं. आता हे मग इथपर्यंत झालं, सगळा बेस बनला आरबीआयचा. तर मग काय करण्यात आलं, 1927 मध्ये ते मांडलं संसदेत, कायदे मंडळात, ठीक आहे. तर ते पारित कधी झालं, आरबीआयचा ऍक्ट कधी बनला, आरबीआय ऍक्ट कधी बनला, 6 मार्च 19. आता डेट साईट माहित पाहिजे, 6. या सगळ्यापैकी सर्वात महत्वाचं जर काय असेल तर काय आहे, हे 3 गोष्टी, 3 आणि हे 4 शेवटची, तिथं मावली नाही, तिथं खाली लिहिली, ठीक आहे. ह्या 4 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. पहा, आरबीआय ऍक्ट कधी पारित झाला मग, 6 मार्च 1934 ले. आरबीआयची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935 ले, ठीक आहे. पूर्ण डेट साईट माहित पाहिजे एमपीएससी साठी. आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं, 1 जानेवारी 1949. राष्ट्रीयकरण हा शब्द नवीन आहे, सध्या पुरतं असं समजा, आपण जेव्हा एसबीआय पाहू तेव्हा मी डिटेल तेव्हा येतेच राष्ट्रीयकरणाची डेफिनेशन. सध्या पुरतं एवढं समजा की राष्ट्रीयकरण म्हणजे कम्प्लिटली गव्हर्नमेंटचं होऊन जाणं, झालं कॉन्सेप्ट क्लिअर. राष्ट्रीयकरण करणं एखाद्या गोष्टीचं म्हणजे ते गोष्ट प्रायव्हेट सेक्टर मध्ये कोणाकडे जाणं, गव्हर्नमेंट, ठीक आहे, 100% गव्हर्नमेंटकडे जाणं. तर बा 1 जानेवारी 1949 पासून आपल्या आरबीआयचं काय झालं, राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आरबीआय इतर बँकेवर नियंत्रण कशी ठेवते, तर लक्षात घ्या, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे, कधी पारित झाला, 1949 मध्ये. आणि या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार आरबीआय इतर बँकेवर काय ठेवू शकते, क्लिअर.
याच्यात काहीच घोटाळा नवा करू, फक्त या डेट मध्ये नाही इकडे नाही, ठीक आहे. नाही ते ऍक्ट मध्ये लोक हे होते, कन्फ्युज होऊन जाते. स्थापना कधी झाली आणि ऍक्ट कोणता होता. आरबीआयचे मुख्यालय हेडक्वार्टर कुठं आहे माहित पाहिजे. तर आरबीआयचं हेडक्वार्टर आहे मुंबई सध्याच्या कंडिशनमध्ये. परंतु 1935 ते 37 हे जे 2 वर्ष होते याचं हेडक्वार्टर कुठं होतं, कलकत्ता. म्हणजे याचा अर्थ 1937 पासून आरबीआयचं हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबई. क्लिअर तयार का. आता बघा अजून एक विशेषता आपल्या आरबीआयची. 1947 पर्यंत म्यानमार वेगळा देश आहे. 1935 मध्ये म्यानमार ब्रह्मदेश दिले म्हणते भारतापासून वेगळा झाला. तर 1935 पासून तर 1947 पर्यंत आरबीआयनं कोणाचं काम पाहिलं, म्यानमारचे मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहिलं. ठीक आहे. पाकिस्तान कधी वेगळं झालं भारतापासून, 47 मध्ये. ठीक आहे, 47 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान वेगळा झाला. तर 15 ऑगस्ट 1947 पासून तर जून 1948 पर्यंत आरबीआयनं पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहिलं. झालं क्लिअर. आरबीआयनं कोणत्या दोन देशाचं मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहिलेलं आहे, म्यानमार, पाकिस्तान. क्लिअर. असे विचारते मग प्रश्न, काही विचारते काही नाही विचारत, बरोबर विचारते. रचना त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कोण कोण आहे बा आरबीआयच्या बॉडीमध्ये, तर लक्ष द्या. याचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर याच्यात नाही एक मध्यवर्ती संचालक मंडळ येते. संचालक मंडळ राहते ना कुठचंही, शाळा तयार करायची आहे संचालक मंडळ, काही करायचं असेल तुम्हाला एक संचालक मंडळ राहते. तर पहा आरबीआयचे जे संचालक मंडळ दिले का म्हणते मध्यवर्ती संचालक मंडळ. कशी कंडिशन आहे, एक गव्हर्नर राहते आणि 4 कोण आहे डेप्युटी गव्हर्नर आहे. एक गव्हर्नर आहे 4 कोण आहे डेप्युटी गव्हर्नर आहे. आणि नॉमिनेटेड मेंबर किती आहे 10. गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे जे सरकारी अधिकारी आहे किती आहे 2. लोकल याचे नाही काय लोकल स्थानिक मंडळ आहे. स्थानिक मंडळ आहे, मी इथं पूर्ण लिहिलं नाही ते आपण लिहू नंतर. स्थानिक मंडळ आहे 4. यात मुंबई, कोलकाता, दिल्ली, ठीक आहे, या चेन्नई या 4 ठिकाणी काय याचं स्थानिक मंडळ आहे. त्या प्रत्येक स्थानिक मंडळातला जो हेड आहे तो एक 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 4. क्लिअर. तर एवढं लक्षात ठेवायचं बिलकुल नाही. काय लक्षात ठेवायचं फक्त माहिती आहे का, गव्हर्नर 1 आणि 4 काय डेप्युटी, बाकी हे 3 जाऊ द्या. ठीक आहे, टेन्शन नका घ्यायचं. पहा लक्षात घ्या, या वर्षीचा प्रश्न होता युपीएससी 2021. ठीक आहे, त्यानं काय टाकलं स्टेटमेंट टाकलं का आरबीआय गव्हर्नरची नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट करते. ठीक आहे, लोक भांडणं करायला लागले फेकून आल्यावर, नाही राष्ट्रपती करते. कशी काय राष्ट्रपतीकरण, कोणत्या बेसवर राष्ट्रपतीकरण, राष्ट्रपती जर केलीच ते आपण संविधानात नसतो शिकलो, सांगितलं नसतं मी तुम्हाला हे बॉडी आहे अशी अशी बॉडी आहे. तर पहा मग कोण नियुक्ती करते आरबीआय गव्हर्नरची, भारत शासन सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते आरबीआयच्या गव्हर्नरची काय करते. हे हा एक जरी पॉइंट त्याच्यातला क्लिअर असताना का कोण करते नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट, तरी तो प्रश्न सॉल्व्ह झाला असता. पण त्याच्यात लॉजिक लावते लोक, नाही राष्ट्रपती असं म्हणते असू शकतो म्हणते. अरे कशाला एक्स्ट्रा दिमाग लावतो राजा. झालं क्लिअर आता. नियुक्ती शासन या वर्षा प्रश्न 2021 काय युपीएससी. आता बघा हे झालं पूर्ण समजलंय आपल्याला कोण नियुक्ती करते. बघा आपल्याला काय माहित पाहिजे पहिला गव्हर्नर कोण आहे ना. तर बघा आरबीआयचा पहिला गव्हर्नर होय ओ स्मिथ. कोणता स्मिथ, ओ स्मिथ. ठीक आहे, सोपा नाही तो ओ स्मिथ. ठीक आहे, त्याच्यानंतर मग दुसरं आपल्याला माहित पाहिजे पहिला भारतीय गव्हर्नर कोण आहे आरबीआयचा. ठीक आहे, पहिला भारतीय गव्हर्नमेंट कोण आहे सी डी देशमुख. कोण आहे चिंतामणराव देशमुख. ठीक आहे, त्या काळात 2 देशमुख मोठे फेमस होते, एक पंजाबराव देशमुख आणि दुसरे कोणते होते सी डी देशमुख. ठीक आहे, पंजाबराव देशमुख तर आपल्याच तालुक्यातले काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे आपल्याला. दुसरे कोण होतं सी डी देशमुख. हे नाही काय इथं पाहिजे विशेषतः सांगतो मी, हा 43 ते 49 राहिला. याचा अर्थ काय पहिला कोण आहे सी डी देशमुख. स्वतंत्र झाल्यावरही पहिला कोण आहे 1949 पर्यंत होता ना. झालं क्लिअर. नंतर मग प्रश्न येते सर्वात जास्त काळ राहणारा कोण आहे.
आरबीआयचा गव्हर्नर सर्वात जास्त काळ कोण राहिला? बेनेगल राव. कोण? बेनेगल राव. ठीक आहे, सर्वात जास्त काळ राहिले. ठीक आहे, 7-8 वर्षाचा काळ काढला त्यांनी. त्याच्यानंतर कधी कधी प्रश्न विचारते, असा कोणता पंतप्रधान आहे, असा कोणता पंतप्रधान आहे ज्यानं आरबीआयचा गव्हर्नर म्हणून काम पाहिलंय? तर एकमेव पंतप्रधान आहे ज्यानं नाही काय आरबीआयचे गव्हर्नर राहिले. सांगा कोण असं? नरेंद्र मोदी. कुठे इकॉनॉमिक्स समजते? कोण इकॉनॉमिक्स समजणार? मनमोहन सिंग. तर पहा, मनमोहन सिंग असे पंतप्रधान आहे जे भारताचे काय राहिलेले, आरबीआयचे गव्हर्नरही राहिलेले. ओके. त्यानंतर बघ, सध्या कोण आहे? सध्या आहे शक्तिकांत दास. कितवे आहे हे? 25वे. 25वे. ठीक आहे. 23वे होते रघुराम राजन, 24वे होते उर्जित पटेल आणि 25वे कोण झाले? शक्तिकांत दास. क्लिअर? 25वे जमलं. हे होय तुमचा कोणता आरबीआयशी संबंधित जे थेरॉटिकल असते तिथे समज. ठीक आहे. आता मग नाही पहिलेच लिहून ठेवा. त्यात सांगा, म्हणून ते वाचून दाखवते अर्धे बोलते. पाहता 25व्या क्रमांकाचे, पहिल्या क्रमांकात जसा हा ना तसा हा 25वे. आताचे जर हिशोब काढला तर किती आहे? 25वे. ठीक आहे. आलं पहा, हे विचारताना किती गव्हर्नर आहे? एमपीसी कोणी सोय आहे? पहा, इथं प्रॉब्लेम काय झाला माहितीये काय? बरं सांग, आरबीआय इथे टीका कोण करते? शक्तिकांत दासवर. नाही, चांगला माणूस आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल, पण काही लोक काय म्हणतात, आरबीआय बँकेवर नियंत्रण ठेवते. बँक म्हटलं तर काय आलं? इकॉनॉमी आली. तर जनरली आतापर्यंत काय राहिलं? आरबीआयचा जो गव्हर्नर आहे ना, हा अर्थतज्ञ आहे, रघुराम राजन. तुमच्या माहिती जर रघुराम राजन फॉरेन कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवाले, टीचर आहे इकॉनॉमिक्सचे. त्यानंतर दुसरं उर्जित पटेल ही लेक्चरर आहे. त्याच्यानंतर अजून एक जण कोणतरी होते याच्यात, ते आता ते जॉब तिकडे गेले. ते काय होते? फॉरेन याच्यात ऑक्सफोर्ड मध्ये लेक्चरर होते इकॉनॉमिक्सचे. ठीक आहे, सगळ्याच्या पीएचडी झाल्या, सगळे मास्टर लोक आहे इकॉनॉमिक्सचे. शक्तिकांत दास बी आहे, बी ए. याले जेव्हा गव्हर्नर केलं ना, तर शक्तिकांत दास काय आहे? बी ए. अर्थतज्ञ याचा काही संबंध नाही. याले कसं केलं? हे IAS ऑफिसर आहे. ठीक आहे, त्या वेळेसची त्या बॅचची असं. आणि दुसरी याची विशेष नावाची मोदीच्या जवळची. ठीक आहे, त्याचा नंबर लागून गेला जमलं त्याची सेटिंग. ठीक आहे, म्हणजे कधी कधी थोडंसं टॅलेंट कमी असलं चालते, पण सेटिंग बरोबर असली पाहिजे. हे काय? ठीक आहे, सेटिंग योग्य असली पाहिजे. म्हणून मध्ये चांगले संबंध, चांगले लोक संबंध ठेवा. त्याला समजलं पूर्ण थेरी कसं कसं लिहायचं समजलं आता पूर्ण. ठीक आहे, आता हे रिपीट नाही करा अजून टाइम पासून आपला. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवता, आरबीआय ऍक्ट 6 मार्च 1934, आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 आणि राष्ट्रीयकरण आहे 1 जानेवारी 1949. ठीक आहे, ह्या 3 तारखा लक्षात ठेवायच्या, बाकी काही नाही ठेवलं तरी चालते. ठीक आहे, काहीच नको ठेवू बाकी लक्षात, पण लिहून द्या लागते. नियम आहे, नियम वरती लागू आहे. स्क्रीनशॉट मारता, स्क्रीनशॉट. ठीक आहे, टेन्शन नको. ह्या 2 पेज सोडून द्या, स्क्रीनशॉट मारता. आता पाच समोर जेवढं लागत असेल 1 पेज 2 पेज जेवढं लागेल तुम्हाला, पाच समोर. आरबीआयचे कार्य. आरबीआयचे कार्य. आरबीआयचं कोणतं कोणतं काम आहे? सगळ्यात पहिलं आरबीआयचं काम आहे चलन विषयक धोरण राबवणे. महागाईवर नियंत्रण ठेवणे, शॉर्ट मध्ये असं म्हणत आहे. तुम्ही एक शब्द लिहून घ्या, काय करते? चलन विषयक धोरण राबवणे. चलन विषयक धोरण राबवणे. दुसरा
दुसरा पॉईंट. ठीक आहे, पाहता काय म्हणते हे. जे आपली आरबीआय आहे ना, हे नाही काय इले म्हणते सरकारची बँक. का बरं म्हणून सांगा बरं. सरकारची बँक असं म्हटलं जाते. का बरं. सरकारचे सगळं जे आहे देय वगैरे स्वीकारणं, सरकारशी संबंधित जे काय काम राहते ते सगळं कोण पाहिजे, पैशाशी संबंधित आरबीआय. आपली जे आरबीआय इथे नाही काय बँकेची बँक म्हणते. बँकांची बँक म्हणजे जेवढ्या बँका आहे आपल्या त्या सर्व बँकाची बँक म्हणजे ते असते बापो का बाप. तसंच आता बँकाची बँक कोण आहे, आरबीआय. कशी आहे आरबीआय, कसं आहे याचं एक्सप्लेन करू आपण. सरकारची बँक आहे याचं एक्सप्लेन नाही करू, पण बँकेची बँक कशी आहे त्याचं एक्सप्लेन करू. पहा काय होते, सर्व बँकेचे खाते कुठं राहते, आरबीआय जवळ. झाली बँकेची बँक. जसं आपण काढू शकतो आरबीआय नाही, तिथं काय कारण आपण ज्या बँकेजवळ अकाउंट काढला, समजा एसबीआयचं आपलं अकाउंट आहे, तर एसबीआयचं अकाउंट कुठं असं, आरबीआय. ठीक आहे. दुसरं ते ऍडी दाखवते ना टीव्हीवर, एवढ्या दिवसात पैसे नाही भेटले तर लोकपाल बँकिंग लोकपालने फोन करा म्हणते है ना. आता मला नाही भेटले तर मी कंप्लेंट केली. बँकेची बँक आहे. हे क्लिअर झालं का. सर्व बँकेचे डिपॉझिट कुठं असते, म्हणजे काय असते, खाते कुठं आहे, आरबीआय. दुसरं या बँकेवर जेवढे बँका आहे ना याने जास्त मस्ती नाही केली पाहिजे, म्हणून नाही काय याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळे रेट जाहीर करते. आपण शिकणार आहे आता CRR SLR रेट. ठीक आहे, या बँकेवर ते लावते. ठीक आहे, नियंत्रण झालं एका प्रकारे. तिसरं या वर्षाचा प्रश्न UPSCचा. आरबीआय ना लास्ट लेंडर रिसॉर्ट आहे बँकेची. काय शब्द, लास्ट लेंडर रिसॉर्ट, RESORT रिसॉर्ट. या वर्षी होता. खाजलं डोकं. हे काय विचारलं त्याने प्रश्न दिला का आरबीआयला लास्ट रिसॉर्ट का बरं म्हणते, असा प्रश्न दिला. आता पिटले सगळे. म्हणे हे वेगळंच आहे, हे वेगळं काही नाही आहे. तर पहा आरबीआय काय करते, ज्या बँक आहे ना बँकेला नाही काय अल्पकालीन आणि दीर्घकालीन जर काही प्रॉब्लेम आला, अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये आणि लॉंग टर्म मध्ये, जर काही नाही काय कर्जाची गरज पडली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज बँकेला कोण पुरवते, आरबीआय. म्हणून आरबीआय काय म्हणते, लास्ट लेंडर रिसॉर्ट. झालं क्लिअर. शब्द पाठ झाला पाहिजे. लास्ट लेंडर. या वर्षीचा प्रश्न, लास्ट लेंडर रिसॉर्ट आरबीआय का बरं आहे सांगतो. काय करते हे, बँकांना अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठा, दीर्घकालीन कर्ज पुरवठा करते. लास्ट लेंडर रिसॉर्ट काय करते, बँकेना अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठा, म्हणून आरबीआय लास्ट लेंडर रिसॉर्ट म्हणते. 5वा पॉईंट, परकीय चलनावर नियंत्रण ठेवते. कसं, डॉलरचे लय महत्व आहे. डॉलरले म्हणजे आपले 70 रुपये म्हणजे त्याचा $1. एखादा अमेरिकेवाला आला भारतात फिरून राहिला, त्याजवळ डॉलर आहे, तो ॲटोत बसला आणि त्याने चिल्लर नाही काय लोचे आहे, त्यानं काय केलं, ॲटोवाल्याले $100 नोट दिली. $100 म्हणजे किती झाले, 7,000. बरोबर आहे. ॲटोवाला म्हणते मला पाहिजे. अरे तिथं गांधी नाही ना, ॲटोवाला कसं घेम, त्याला कोण पाहिजे, गांधी थोडं चालतच नाही, त्याला थोडं नाही इंटरनल माहिती आहे. तो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल ना. हे प्रॉब्लेम परकीय चलन, जे परकीय चलन आहे
तुम्ही आता मग ते पुढे कोणाजवळ घेऊन जासान ते डॉलर्स? $100 तुमच्या बँकेजवळ, बरोबर आहे, SBI जवळ, म्हणजे इनडायरेक्टली कोणाजवळ? RBI जवळ. SBI असं म्हणून का नाही नाही मी देत नाही बा 7,000 एका नोटीचे देऊ काय? SBI 7,000 तुम्हाला वापस देणार, तुम्ही कुठे ते SBI कोणाजवळ देईल? RBI जवळ. जमलं? ॲटोवाला नाही घेत. तो रजनीकांतची एक कुठे घेऊन घे. तुम्ही जर त्याला म्हणता नवीन आहे बाबा, तो त्याच्यावर अमेरिकेच्या नोटीवरचा माणूस तर त्याला कधी पाहिलाच नाही. ठीक आहे, तर बा परकीय चलनावर नियंत्रण ठेवा. Yeah.